पुण्यात चाललंय तरी काय असा सवाल आता पुन्हा उपस्थित होऊ लागलाय। सराईत गुन्हेगाराकडे शस्त्रसाठा सापडलेला आहे। सागर सोनलकर असे या गुन्हेगाराचं नाव आहे। आरोपी सागर विरोधात 2 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय अधिकची अपडेट या संदर्भात? तर अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि सिंहगड परिसरामध्ये पेट्रोलिंग करताना पोलीस कर्मचारी आहेत त्यांना ही बातमी मिळालेली होती आणि त्यानुसार त्यांनी सापळा रचला आणि जो सराईत गुन्हेगार आहे सागर सोनलकर याचं वय अवघं आपण पाहतो की 26 वर्ष आहे। मात्र त्याच्याकडे 3 बंदुका आणि जिवंत काडतुसं आढळून आलेले एकच खळबळ सुद्धा उडालेली आहे। गुन्हे शाखेच्या युनिट 3च्या पथकाने ही कारवाई केली आहे। शिवजयंतीचा सगळा हा उत्सव सुरू होता आणि त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर हा जो 26 वर्षाचा तरुण आहे त्याच्यावर याआधी सुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। शिरूर पोलीस ठाणे असेल किंवा हवेली पोलीस ठाणे असेल इथे खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे। मात्र काल ज्यावेळेस पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली त्यावेळेस त्याच्याजवळ एक बंदूक आढळून आली आणि अधिक तपास पोलिसांनी केल्यानंतर त्याच्या घरामध्ये 2 आणखीन गावठी बंदुका आहेत त्या सुद्धा आढळून आलेल्या आहेत आणि तब्बल 12 जिवंत काडतुसं ही आढळून आलेली आहेत। तर नेमके आता याच्याकडे बंदूक परवाना होता का याचा तपास आहे तो पोलीस करतायत। मात्र 2 दिवसापूर्वी अशाच पद्धतीने एका तरुणाकडे पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान पिस्तूल असल्याचं आढळून आलेलं होतं आणि त्यामुळे पुणे शहरामध्ये तरुणांकडे सर्रासपणे बंदुका पिस्तूल गावठी असतील पिस्तूल या आपल्याला आढळून येताना पाहायला मिळतात, ज्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब बनलेल्या आहेत। जी, निश्चितच अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।